प्रश्न पहिला, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न दुसरा, कोकणात कोणत्या प्रकारची वने आढळतात? उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. उत्तर आहे यवतमाळ जिल्हा. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनदी नाही? उत्तर आहे येरळा नदी. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? उत्तर आहे पुणे येथे. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? उत्तर आहे गणपतीपुळे. प्रश्न सातवा, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. उत्तर आहे सागवान. प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? उत्तर आहे जांभी मृदा. प्रश्न नववा, भारताचे पहिले विश्वशांती केंद्र कोठे स्थापन झाले आहे? उत्तर आहे गुरुग्राम येथे. प्रश्न 10वा, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? उत्तर आहे दख्खनचा पठारी प्रदेश. प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? उत्तर आहे अंथ्रासाइट. प्रश्न 13वा, 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता टिंबटिंब जिल्ह्यात होती. उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न 14वा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे? उत्तर आहे सुवर्णरेखा नदी. प्रश्न 15वा, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? उत्तर आहे नरसोबाची वाडी.